मालेगावातील 3 वर्षीय चिमुकलीवर झालेला अत्याचार हत्येप्रकरणी शेगावात संताप. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाकडून नायब तहसीलदारांना निवेदन. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आलेल्या घटनेविरोधात शेगाव शहरात संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष कृत्यांचा निषेधार्थ आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी संयुक्तपणे शेगाव तहसील कार्यालयात धडक देत नायब तहसीलदार ऋतुजा पारखे यांना निवेदन सादर केले. जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारी आणि समाज मन हादरून टाकणारी ही घटना घडवल्यानंतर समाजातील सर्वोच्च स्तरावर संताप व्यक्त केला जात आहे. या निषेधार्ह कृत्यास जबाबदार असलेल्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी, तसेच प्रकरण जलद गती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदन देताना कार्यकर्त्यांनी म्हटले की 3 वर्षाच्या निरागस बालिकेवर झालेले अत्याचार आणि तिची हत्या हा संपूर्ण मानवजातीला लज्जास्पद ठरवणारा प्रकार आहे. अशा नराधमांना तात्काळ शिक्षा मिळाली पाहिजे, जेणेकरून भविष्यात कोणालाही असे कृत्य करण्याचे धाडस होणार नाही. हे निवेदन नायब तहसीलदार मार्फत भारताच्या राष्ट्रपतीकडे तातडीने पाठवण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या प्रसंगी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप असून आरोपीला कठोर शिक्षा मिळाली नाही तर आंदोलने उभारण्याचा इशाराही काही कार्यकर्त्यांनी दिला. हत्या झाली त्याच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने मागणी आहे की बा की जे प्रकार झाला त्याची फास्ट ट्रॅक कोर्टावर त्याची सुनावणी व्हावी आणि ज्या आरोपीच्या हे घडलं त्याला त्वरित फाशी व्हावी, या माध्यमातून विश्व हिंदू परिषद बजरंग दल नगर आणि माननीय राष्ट्रपती महोदय यांनी आपल्या मार्फत निवेदन दिले.